और फाइनल मुकाबले में शुरुआत फर्स्ट रेड के लिए 4 नंबर के रेडर करते हुए जो कि भांडेगांव खूप धुरंधर सामना कडक सामन्याला सुरुवात आहे लाईनमॅन साईड राहा बक्षीस दात्यांनी बक्षीस दिले करावं तर चुकवतो ज्यांनी आर्थिक सहकार्य केले कबड्डीच्या महासंग्रामासाठी त्या सर्व आर्थिक दात्यांना चुकवतो आणि ज्यांनी मैदान बनवलं त्यांनी सुद्धा कौतो Red out point out. खूप तुलबळ पडाय आणि खूप जबरदस्त प्रेशर रेड करण्याचा प्रयत्न करतो 2 नंबरचा खेळाडू भांडेगाव संघाचा आणि बोनस काढण्याची तयारी आणि मात्र बोनस अनसक्सेस खूपच तुल्यबळ सामना आणि बोनस काढण्याची तयारीमध्ये जो की औंढा संघाचा एक धुरंधर खेळाडू करत आहे 5 डिफेन्स आहे भांडेगाव संघाचं दोन्ही संघटना पाणी राहतील फायनल सामना बघण्यासाठी 3 लाख प्रेक्षक बसाय जागा नाही प्रेक्षकांना वावरात बसत आहेत कोणी कोणाच्या मांडीवर बसत आहे एवढी गर्दी सिंगल पॉइंट भांडेगाव क्या बात है भारत 25 नंबर 25 नंबर कबड्डी खेळाचा जादूगार परत बोनस काढण्याच्या तयारीमध्ये परत बोनस अनसक्सेस आणि 4 नंबरचा खेळाडू आलेला भांडेगाव संघाचा बाहेर करण्याचा प्रयत्न रेड आउट पॉइंट आउट खेळाडू आहे आणि वयाने कमी आहे मात्र बोनस काढण्यामध्ये एक्सपर्ट जो प्रो कबड्डी मध्ये जैन कोहली कबड्डी जो बोनस किंगर आहे जैन कोहली तशी खेळी या खेळाडूंची अगदी जातो आणि आपल्या संघासाठी बोनस आणतो परत हा 2 नंबरचा हायटेड आणि फायटेड रेडर आपल्या संघासाठी फायनल मध्ये चांगली खेळी करेल आणि ज्या खेळाडूंनी बेस्ट रेडर म्हणून त्यांची निवड होईल त्या खेळाडूसाठी दिलीप भाऊ कोरडे यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे परत बोनस काढण्याची तयारी बोनस भांडेगाव बोनस भांडेगाव धुरंधर सामना आहे खूप तुल्यबळ सामना आणि संघात वापस काढू ओके आणि बाहेर करण्याचा प्रयत्न बघूया आपण
सिंगल पॉइंट आवडा खूपच धुरंधारी खेळी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा बारीक खेळाडू आहे मात्र बोनस काढण्याच्या मध्ये एक्सपर्ट आणि परत सामन्याला सुरुवात चालू आहे धुरंधर सामना आहे अगदी अतिशबाजीमध्ये आणि रनिंग हॅट करण्याचा प्रयत्न सिंगल पॉइंट भांडेगाव आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न सामन्यामध्ये परत सामना 25 नंबर तयार फायनल मॅच आहे औंढा संघाचे 4 पॉइंट भांडेगाव पंचांनी सिटी वाजली सोडून द्या सिंगल पॉइंट भांडेगाव सिंगल पॉइंट भांडेगाव 4 पॉइंट भांडेगाव 4 पॉइंट औंढा आणि हा 4 नंबरचा खेळाडू बघा योग कसे आहे चौका क्या बात है बहुत जबरदस्त प्रयत्न खूप जबरदस्त प्रयत्न आणि हा तो जॉईंट कुली प्रो कबड्डी मध्ये जॉईंट कुली एक बोनस फिंगर म्हणून आहे जातो आणि बोनस आणतो हा खेळाडू वयाने कमी आहे मात्र बोनस काढण्यासाठी खूप तुल्यबळ मजबूत सामना मजबूत सामना सिंगल पॉइंट भांडेगाव पॉइंट मिळाला म्हणजे भांडेगाव संघाला परत डिफेंड लागला पॉइंट परत भांडेगाव संघाच्या खात्यामध्ये जबरदस्त पकड रेड आउट पॉइंट भांडेगाव उत्कृष्ट खेळ होत आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत महत्वपूर्ण सामना आहे 6 नंबरचा खेळाडू रनिंग हँड सिंगल पॉइंट औंढा अगदी गरम मॅच अगदी मसालेदार मॅच आहे 4चा डिफेंस 4चा डिफेंस सिंगल पॉइंट भांडेगाव सिंगल पॉइंट याला म्हणतात घरात बसून मारली अगदी महत्वपूर्ण सामना बेस्ट रेडरसाठी दिलीप भाऊ कोटे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे मैदान असं एक दर्जेदार सुंदर असं मैदान बनवलं हनुमान कराळे यांनी आणि कोणत्याही खेळाडूंना मार नाही लागला या मैदानावर ही सर्वात महत्वाची गोष्ट पॉइंट भांडेगाव रेड आउट आणि गावकरी मंडळी यांनी या कबड्डीच्या महासंग्रामाचं आयोजन नियोजन केलं सर्व गावकरी मंडळींचं मनपूर्वक स्वागत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सर्व सदस्य गावातील शेतकरी वर्ग कर्मचारी वर्ग आजी माजी खेळाडू सर्वांनी सिंहाच्या वाट्याने या कबड्डीच्या महासंग्रामाला सुरुवात केली आणि हा शेवटचा सामना
श्री दत्त यात्रेनिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह कुस्त्यांची भव्य कुस्त्यांची दंगल कबड्डी व जंगी शंकरपाळ 40 वर्षाच्या माध्यमातून आणि 40 वर्षांची परंपरा या गावामध्ये पारंपरिक या महाराष्ट्राचा लाल मातीतला प्रत्येक खेळ राबविणार एक हे गाव म्हणजे जामठी आणि 40 वर्षाची परंपरा आजही या गावामध्ये उदू आहे। भव्य कुस्त्यांची दंगल कबड्डी जंगी शंकरपाळ कीर्तन असे मोठमोठाले कार्यक्रम आयोजित या जामठी खुर्द नगरीमध्ये होतात। सर्वांच्या सहकार्याने ते करावं तेवढं सर्वांचं कौतुक। 40 वर्षांची परंपरा आजही जिवंत याच्यामध्ये नोंद आणि सिंगल पॉइंट भांडेगाव 13 पॉइंट भांडेगाव आणि औंढा 5 खूप अशी धुरंधर खेळी दोन्ही संघ करत आहेत। फायनलचा सामना आदर्श अकॅडमी औंढा संघाला मात्र आता प्रथम पारितोषिक या महासंग्रामात जिंकायचा असला तर करो या मरो फास्ट खेळावं लागेल। इथे आघाडी भांडेगाव संघ दिलेला आहे। कमबॅक झोन मध्ये खेळतोय म्हणजे औंढा संघ। जिंदगी की यही रीत है और हार की ही बात जीत है। जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। ये खेल कबड्डी है। खूप असा धुरंधर सामना औंढा संघामध्ये क्षमता आहे। शेवटच्या 5 मिनिटांमध्ये औंढा संघ काही पण करू शकतो। आघाडीवर संघ भांडेगाव परत तयारी आणि बॅक किटचा उपयोग 10 नंबरचा खेळाडू करतो औंढा संघाचा आणि वापस आपल्या संघात भांडेगाव 14 पॉइंट आणि औंढा 5 पॉइंट। खूप अशी सुंदर सुरुवात आणि बोनस औंढा आणि पकड पॉइंट भांडेगाव। एक चुरशीची लढत फायनलची आणि फायनल मध्ये दोन्ही संघ सज्ज भांडेगाव संघ आणि औंढा संघासाठी करूया मरो अशी स्थिती आहे सध्या। प्रथम पारितोषिक जिंकायचं असेल तर आता सामना बदलणं गरजेचं आहे। 5 नंबर प्रयत्न केला होता जॉम्प मारण्याचा मात्र गळाभेट जशी काय हिवाळ्याची भेट झाली अशी गळाभेट झाली जबरदस्त। खूप धुरंधर खेळी चालू आहे। शेवटचे 5 मिनिट आणि 5 मिनिटांमध्ये संघाला परिवर्तन गरजेचं आहे कारण
पॉइंट भांडेगाव सुखदेवानंद भांडेगाव 17 पॉइंट एक तुल्यबळ तळाई तुल्यबळ पारी दो संघ जोरदार टेस्ट टेंडर मध्ये खेळ त्या खेळाडूसाठी दिलीप भाऊ कोडे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आहे. सिंगल पॉइंट औंधा शेवटचे 4 मिनिट लास्ट 4 मिनिट परत 6 नंबरचा खेळाडू चढाई करेल टच पॉइंट काढण्याचा प्रयत्न करतो आणि बॅटिंग सुद्धा खूपच दर्जेदार खेळी आणि जलद गतीने खेळणारा हा मॅच बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. बोनस औंधा आणि डिफेंड पॉइंट भांडेगाव दोन्ही संघाला 1-1 गुण. परत इथे ऑलआउट होण्याचं संकट आहे औंधा संघावर. 2 डिफेंडर मैदानामध्ये शेष आहेत आणि 4 नंबरचा खेळाडू तयार. शेवटचे 3 मिनिट. हा क्या बात है. सिंगल पॉइंट औंधा जबरदस्त कॅच. 9 पॉइंट औंधा 18 पॉइंट भांडेगाव. बघूया इथे 1 पॉइंट औंधा. खूपच जबरदस्त आत्ताची रेड आपल्या संघासाठी करण्याचा प्रयत्न केला. सिंगल पॉइंट औंधा सिंगल पॉइंट. क्या बात है क्या बात है. सिंगल पॉइंट औंधा सिंगल पॉइंट औंधा. मात्र एक करत संघ समोर जात आहे. पूर्ण टाइम बोनस भांडेगाव बोनस. चांगली खेळी आणि मात्र इथे खूपच चांगली पकड. मात्र एक तुम्हाला शेवटचा ऑलआउट करण्याचा मौका आला होता. 3 पॉइंट मिळाले असते. मात्र आघाडीवर पोहोचला तो संघ भांडेगाव. खूपच चांगली खेळी. टर्निंग पॉइंट वर डिफेन्स बनला आणि भांडेगाव संघाने डिफेंड मजबूत केला. पाठलाग करण्याचा प्रयत्न 3 मात्र 6 नंबरने तिघांना परेशान करून टाकलं. खूपच जबरदस्त कबड्डी. काय नाम कबड्डी. सिंगल पॉइंट औंधा सिंगल पॉइंट आणि नाकाबंदी नाकाबंदी नाकाबंदी. 2 पॉइंट भांडेगाव आणि